गावागावातील किराणा दुकानातून तुमचं रोजचं सुटे तेल अचानक गायब झालंय, हे तुमच्या लक्षात आलंय का? पण हा फक्त बाजारातील बदल नाहीये, यामागे तुमच्या आरोग्याशी जोडलेलं एक मोठं वास्तव दडलंय. राज्यात सध्या अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएची भेसळ विरोधी मोहीम वेगाने सुरू आहे. अनेक जण याला मुंडे इफेक्ट म्हणत आहे. या मोहिमेचा परिणाम आता थेट गावागावातील किराणा दुकानावर दिसू लागला आहे. वर्षानुवर्ष सहज मिळणारं सुटक खाद्यतेल आता हळूहळू दुकानातून गायब होत आहे. पण प्रश्न असा आहे, हे अचानक का घडतंय? तज्ज्ञांच्या मते सुट्या तेलात भेसळीचा धोका सर्वाधिक असतो. स्वस्त पाम तेल, वापरलेलं तेल, अगदी काही वेळा हानिकारक घटक मिसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा तेलाचं दीर्घकाळ सेवन केल्यास हृदयविकार, उच्च रक्तदाब, पचनाचे विकार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याच पार्श्वभूमीवर एफडीएने अन्न सुरक्षेची मोहीम अधिक तीव्र केली आहे. उघड्यावर किंवा अस्वच्छ पद्धतीने विकल्या जाणाऱ्या तेलावर प्रशासनाचं बारीक लक्ष असून अनेक दुकानदारांनी आता ही जोखीम टाळण्यासाठी सुट्या तेलाऐवजी सीलबंद, पॅकेटबंद तेलाची विक्री सुरू केली आहे. अहिल्यानगरसह राज्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसून येतोय. पूर्वी ग्राहकांच्या गरजेनुसार अर्धा लिटर, 1 लिटर किंवा त्याहून कमी प्रमाणात तेल सहज मिळत होतं. मात्र आता बहुतांश दुकानांमध्ये फक्त कंपनीच्या सीलबंद पॅकेज उपलब्ध आहेत. यामुळे ग्राहकांमध्येही चर्चा रंगली आहे. यापूर्वी विकलं जाणारं तेल खरंच शुद्ध होतं का? त्यात भेसळ तर नव्हती ना? असे प्रश्न आता उघडपणे विचारले जाऊ लागले आहेत. काही ग्राहकांनी तेलाच्या चवीत आणि गुणवत्तेत फरक जाणवत असल्याचं देखील सांगितलं आहे. मात्र या बदलाची दुसरी बाजूही आहे. रोजंदारीवर जगणाऱ्या आणि गरजेनुसार थोडं थोडं तेल खरेदी करणाऱ्या कुटुंबांसाठी सीलबंद तेलाचा वाढलेला खर्च चिंतेचा विषय ठरत आहे. आरोग्य सुरक्षिततेसोबतच महागाईचा फटका सामान्यांच्या खिशालाही बसताना दिसत आहे. तरीही अन्न सुरक्षेच्या दृष्टीने सुरू असलेल्या या मोहिमेचं अनेक स्तरातनं स्वागत होत आहे. कारण प्रश्न फक्त तेलाचा नाही, प्रश्न आहे आपल्या ताटातील अन्नाच्या शुद्धतेचा आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा. म्हणून पुढच्या वेळी तेल खरेदी करताना फक्त किंमत पाहू नका, त्याची गुणवत्ता, शुद्धता आणि सुरक्षितताही नक्की तपासा. कारण स्वस्त तेलाचा मोह कधी कधी तुमच्या आरोग्याला खूप महाग पडू शकतो.